नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. विदर्भाला देशभरातल्या वाघांची राजधानी असं अभिमानानं म्हटलं जातं. ताडोबा नॅशनल पार्क सारखी अभयारण्य तर वाघांची ब्रीडिंग बँकच आहेत. महाराष्ट्रामध्ये व्याघ्र संवर्धनाची यशोगाथा महाराष्ट्राच्या वन विभागानं देशासमोर ठेवली. पण आता या व्याघ्र संवर्धनाच्या नंतर सुरू झालेली आव्हानं आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यामध्येच वाघांचे तब्बल 11 पेक्षा जास्त मृत्यू एकट्या विदर्भामध्ये झालेले आहेत. हे वाघांचे मृत्यू नेमके का होत आहेत याचा शोध तज्ज्ञ घेत आहेत. यामागे शिकारीचं कारण असावं का, त्याबरोबरच वाघ जेव्हा संरक्षित हद्दीमधून बाहेर कॉरिडॉर मध्ये जातात तेव्हा त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का, याची चर्चा सुरू झालेली आहे. मानव विरुद्ध प्राणी हा संघर्ष सुद्धा विदर्भामध्ये अक्षरशः उफाळून आलेला आहे. कारण वाघ संरक्षित क्षेत्राच्या बाहेर येऊ लागलेले आहेत. त्यांचे हल्ले कसे रोखायचे हे आव्हान वनविभागाच्या समोर आहे. आणि या हल्ल्यांच्या भीतीमधूनच वाघांच्या बछड्यांची विजेच्या तारा देऊन, शॉक देऊन शिकार केली जाते. जानेवारी महिन्यात विदर्भामध्ये कुठे कुठे वाघांचे मृत्यू झाले ते आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. जानेवारी महिन्यामध्ये 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू झाला. पहिला मृत्यू झाला 2 जानेवारीला. 2 जानेवारी ब्रह्मपुरीच्या वनविभागामध्ये सिंदेवाही जवळ नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला. हा वाघ वयोवृद्ध होता असं वनविभागानं म्हटलंय. 6 जानेवारी भंडारा जिल्ह्यात पाचरा इथे वाघाचे 3 तुकडे करून फेकण्यात आले. 7 जानेवारी यवतमाळमध्ये उकणी कोळसा खाण परिसरामध्ये वाघाचा मृतदेह आढळला. या वाघाचे 2 दात आणि 12 नख गायब झालेली होती. 8 जानेवारी पेंच व्याघ्र प्रकल्पात देवलापार वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. 9 जानेवारी ताडोबाच्या बफर क्षेत्रामध्ये वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. 14 जानेवारी गोंदिया वनपरिक्षेत्रामध्ये कोहका भानपूर परिसरामध्ये वाघाचा मृत्यू झालेला आढळला. 15 जानेवारी नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा देवलापार वनपरिक्षेत्रामध्येच वाघाच्या बछड्याचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला. 19 जानेवारी बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर सिंदेवाही जवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला. 20 जानेवारी ताडोबा बफर क्षेत्रामध्ये शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. 22 जानेवारी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये बफर झोन मध्ये एक वाघ मृत झालेला आढळला. आणखीन एक घटना 22 जानेवारीचीच वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वनपरिक्षेत्रामध्ये ट्रकच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला. विदर्भामध्ये वाघांच्या जंगलात नेमकं काय चाललंय याबद्दल सांगतायत सातपुडा फाउंडेशनचे वन्यजीव कार्यकर्ते मंदार पिंगळे. मागच्या वर्षी निम्म्यावरती वाघांच्या मृत्यूची संख्या येऊन ठेपली होती, ज्याचा अत्यंत आनंद झाला होता. परंतु यावर्षी मला असं वाटतं की पुन्हा आपल्याला फार सतर्क राहण्याची गरज आहे. मानव वन्यजीव संघर्ष यामध्ये वाढ फार प्रामुख्याने झालेली दिसते आहे. वाघाच्या हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे दिसल्यामुळे सर्वसामान्य समुदाय जे व्याघ्र प्रकल्पांच्या आजूबाजूला आहेत यांच्या मनात कुठे ना कुठेतरी वाघाच्या बद्दल थोडासा भीती आणि त्यामुळे रोष या दोन्ही गोष्टींचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे होऊ शकतं कदाचित की विजेचा वापर करून लोकांनी याच्यामध्ये यांची शिकार झाल्याचं आढळून आले. परंतु याच्या पाठीमागे सुनियोजित पद्धतीने शिकार करणाऱ्या टोळ्यांचा समावेश नाही हे खात्री करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अजून इन्व्हेस्टिगेशन स्ट्रॉंग करणं या केसेसमध्ये वन विभागाची ही मला असं वाटतं की जबाबदारी आहे. रेल्वेच्या धडकेमध्ये जो वाघ मृत्युमुखी पडला बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावरती, तर त्या मार्गासाठी मिटिगेशन स्ट्रक्चर्स बनवून तिथला जो वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे, वन्यजीव संचार मार्ग आहे, त्याला सिक्युअर करणं, त्याला सेफ करणं वन्यजीवांच्या मुव्हमेंटसाठी हे फार गरजेचं आहे. तसंच वर्धा जिल्ह्यामध्ये गिरडच्या जवळ धोंडगाव इथल्या हायवेवरती तो जो वाघाचा बछडा मरण पावला, 2 ते 3 महिन्याचा हा वाघाचा बछडा होता, ह्याला देखील मिटिगेशन स्ट्रक्चर्स तयार करणं रस्त्यांवरती हे फार गरजेचं आहे. याच्याच व्यतिरिक्त नैसर्गिक जे कारणांमुळे वाघांचे मृत्यू झाले आहेत
यामध्ये त्या वाघांचा मृत्यू कुठल्या आजारामुळे झाला तर नाही. ज्या प्रकारे नागपूर इथल्या गोरेवाडामधील WRTCमध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झामुळे वाघ आणि बिबट मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आले, तशाच प्रकारे या नैसर्गिक ह्याच्यामध्ये वावरत असलेल्या वाघांचा मृत्यू या प्रकारच्या आजारांमुळे तर होत नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. या 11 वाघांच्या व्यतिरिक्त सध्याच्या घटकेला महाराष्ट्रामध्ये एकूण 4 वाघ हे अद्याप सापडलेले नाही आहेत. टिपेश्वर येथील 1 वाघीण आणि 1 वाघ हे अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. तसेच देवलापार इथे जे बछड्यांना वाघिणीने अबेंडन केलं होतं आणि ते बछडे मृत्युमुखी पडले होते, ती वाघीण देखील अद्याप तिचं काही लोकेशन सापडलेलं नाही आहे. त्यामुळे त्याचं शोध घेणं फार गरजेचं आहे. तसंच म्हणजे यांची सुद्धा गत मला असं वाटत नाही की त्या जय वाघासारखी, उमरेडचा जो अत्यंत फेमस जय वाघ होता यांच्यासारखी होऊ नये किंवा झाली असावी, इलेक्ट्रोक्युशननी यांचा देखील मृत्यू झाला असावा याची भीती सातत्याने राहील जोपर्यंत त्यांचा शोध लागत नाही. तर मला असं वाटतं की वन विभागाला या मृत्यू थांबवण्याकरता पेट्रोलिंग इंटेन्सिफाय करणं गरजेचं आहे. ज्या समुदाय या वन्यजीव अभयारण्याच्या आजूबाजूला, राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूला, व्याघ्र प्रकल्पांच्या आजूबाजूला राहतात, तसेच कॉरिडॉरमध्ये असलेल्या गावांमधल्या लोकांना सुद्धा, तिथल्या समुदायांना, त्या कम्युनिटीचा सपोर्ट जोपर्यंत वन विभागाला राहणार नाही तोपर्यंत यांना या गोष्टीची माहिती मिळणार नाही आणि वाघाचं आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण करणं सोपं होणार नाही. त्यामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना जी महाराष्ट्रात फार सक्सेस झाली, ती कॉरिडॉर्समध्ये सुद्धा अजून इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. काही ठिकाणी इलेक्ट्रोक्युशन थांबवण्याकरिता MACDCL सोबत जॉईंट पेट्रोल्स करणं हे देखील मला असं वाटतं की वन विभागाची प्रायोरिटी आता असली पाहिजे. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कंपेन्सेशन तर फास्ट देण्यात येतच आहेत, परंतु मला असं वाटतं की ते होऊ नये याकरता जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जर का, तर मला असं वाटतं की कुठेतरी तो जो मानव वन्यजीव संघर्षामुळे वाढणारा रोष वन्य प्राण्यांच्या विरोधातला आहे तो कुठेतरी कमी करता येईल. आणि तसंच इरिगेशन डिपार्टमेंट, रोड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच PWD, NHAI, MMRDA यांच्यासोबत वन विभागाला मिळून जिथनं वन्यजीव संचार मार्गामध्ये बाधा निर्माण होतात आहेत, या रस्त्यांमुळे, रेल्वेजमुळे, इरिगेशन कॅनल्समुळे, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लाईन्समुळे त्या भागांमध्ये वन्यजीव संचार व्यवस्थित अबाधित राहावा याकरता मिटिगेशन स्ट्रक्चर्स तातडीने आणि चांगल्या दर्जाचे बनवणं ही फार मोठी जबाबदारी मला असं वाटतं की आता वन विभागावरती या मृत्यू थांबवण्याकरता असेल. यासोबतच यांनी टेक्नॉलॉजीचा वापर आता अजून मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या अनेक सिस्टीम्स आता अवेलेबल आहेत आणि त्याचा वापर मला असं वाटतं की वन विभागाने मोठ्या प्रमाणात तो आपल्या स्टाफला त्यांनी ते सिस्टीम्स प्रोव्हाइड करून त्याचा उत्कृष्ट वापर करायला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुढे थांबवता येतील. वाघांची शिकारी टोळीकडून शिकार होत असली किंवा रस्ते अपघातामध्ये मृत्यू होत असले, विजेच्या तारांचे शॉक लागून वाघांचे मृत्यू होत असले, तरी यामागे वन पर्यटन हे एक महत्वाचं कारण आहे असं वन्यजीव कार्यकर्त्यांना वाटतं. राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाटे याबद्दल काय सांगतायत तेही ऐकूया. जे काही सध्या पर्यटनाची बूम चालू आहे की कुठलंही जंगल असलं तर पहिले प्रायोरिटी आमची आता वन विभागाची पर्यटन सुरू करणे, हे गेट ओपन करा, ते गेट ओपन करा. पण मला असं वाटतं की वन विभागाची जी प्रायोरिटी आहे ती प्रोटेक्शन आहे, पर्यटन नाही. पर्यटनासाठी महाराष्ट्र शासनाचा एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागामार्फत जर आपण ते केलं तर आपल्या लोकांवरचा भार पण कमी होईल. दुसरी गोष्ट की जे काही वन्यजीव क्षेत्र आपण घोषित करतो, टायगर रिझर्व असो किंवा अभयारण्य असो, त्याच्या मागचा उद्देश वेगळा आहे घोषित करण्याचा की तिथला फ्लोरा आणि फौना वाचला पाहिजे, ना की टुरिझम सुरू करायचं आहे. टुरिझम सुरू करा, सेकंडरी आहे ते. पण आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्थानिक जे काही पुढारी आहेत, नेते आहेत, त्यांना असं वाटतं माझ्या क्षेत्रात पर्यटन सुरू झालं पाहिजे आणि त्यासाठी ते जे काही प्रादेशिक वन विभाग आहे किंवा प्रादेशिक क्षेत्र आहे त्यांना इतर बरेचसे कामं आहे वने आणि वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे सुद्धा. तर त्यांच्यावर इतकं प्रेशर असतं की त्यांच्या एरियात टुरिझम चालू करतं. तेवढा स्टाफ पण आहे आमच्याकडे की वन विभागाकडे की टुरिझम एवढं मॅनेज होईल. पण
प्रेशर इतकं आहे, लोकल लीडर लोकांचं इतकं प्रेशर आहे की त्या प्रेशरखाली मजबुरीनं हे सगळं करावं लागत आहे आणि त्यामुळं कन्फ्लिक्ट वाढण्याचं ते एक वेगळं कारण आहे की तुम्ही जर त्यांचं हॅबिटॅट डिस्टर्ब कराल सकाळ संध्याकाळ तर त्यांनी जायचं कुठे. म्हणून कन्फ्लिक्टच्या ज्या काही घटना आहे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना विदर्भात तुम्हाला इतक्यात वाढलेल्या दिसतील आणि त्या दिवसेंदिवस वाढणार आहे जोपर्यंत याच्यावर ब्रेक नाही लागणार. कारण वन्यजीव क्षेत्रात टुरिझम सुरू आहे, सुरू राहू द्या, पण त्यांना बफरमध्ये किंवा बाकीच्या टेरिटोरियल एरियात मुक्तपणे राहायची, ब्रीडिंगची तेवढी मुभा द्या. विदर्भामध्ये वाघांची संख्या अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे. वाघिणीच्या सोबत 3-3, 4-4 बछडे बघायला पर्यटकांची मोठी रीघ लागते. पण या सगळ्याचा रेटा वाघांवर पडतो. वाघांची जीवनशैली आपण लक्षात घेतली तर वाघ हद्दीच्या शोधात मैलून मैल फिरत असतात आणि यासाठी त्यांना संरक्षित क्षेत्र पुरेसं पडत नाही, तर मधल्या कॉरिडॉर्सची सुद्धा गरज असते. खाण प्रकल्प, बांधकाम प्रकल्प यामुळे हे कॉरिडॉर्स आता खंडित होत चाललेत आणि त्यामुळे वाघांना त्यांच्या हद्दी विस्तारायला फारशी जागा राहिलेली नाही. विदर्भामध्ये जर वाघांची संख्या इतकी वाढत असेल तर त्यांचं स्थानांतर दुसऱ्या जंगलांमध्ये करावं असा एक प्रकल्प सुद्धा राबवण्यात येतोय आणि जिथे जिथे वाघांची संख्या जास्त आहे तिथून वाघांचं स्थानांतरण करण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही सुद्धा वाघांसाठीची अतिशय चांगली जागा आहे. कोयनेचं अभयारण्य, राधानगरी, चांदोली हा सगळा जो परिसर आहे हा सुद्धा वाघांसाठी अतिशय योग्य अधिवास बनत चाललाय. पण तिथे जर वाघांचं स्थानांतरण करायचं असेल तर तिथे त्यांना चांगल्या पद्धतीची शिकार असणं सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणूनच आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं नियोजन वाघांच्या स्थानांतरणासाठी केलं जात आहे. म्हणूनच विदर्भामध्ये जरी वाघांचे मृत्यू होत असले, तिथे शिकार होत असली, तरी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी, महाराष्ट्रातल्या वाघांसाठी एक आशेचा किरण बनतोय. पण तरी सुद्धा हा जरी पर्याय असला तरी वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आणणं, बहेलिया टोळी सारख्या मोठमोठ्या टोळ्यांना काबूत आणणं ही कामं वनविभागाला करावीच लागणार आहेत. आता पहिल्या महिन्यातच, नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच वाघांचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झाल्यामुळे आता वनविभाग सुद्धा चांगला सतर्क झालेला आहे आणि यापुढे वाघांच्या बछड्यांचे मृत्यू होऊ नयेत यासाठी वनविभागाचे कर्मचारी, वन्यजीव कार्यकर्ते मदत करतात. आपण या सगळ्या स्थितीवर लक्ष ठेवून असणारच आहोत. विदर्भामध्ये नेमकं काय होतंय याचे ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण तरी सुद्धा वाघ वाचवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की लिहा. तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते सुद्धा आमच्यापर्यंत कळवायला अजिबात विसरू नका. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.